मी बीडच्या शिरूरमध्ये झालेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी आरोपी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलाय। तर दुसरीकडे सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सतीश भोसले गाडीत बसून पैशांचे बंडल कारमध्ये रस्ताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे यात सतीश भोसलेनं मारहाण केल्याचा आरोप करत एक जण जखमी अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचला। सतीश भोसलेकडनंच मारहाण झाल्याचा आरोप एकानं केलेला आहे। मात्र पोलिसांनी त्याला आधी रुग्णालयात दाखल करा असं सांगितलं। त्यानंतर संबंधित व्यक्तीकडनं कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही। मात्र हे दोन्ही व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंद करणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय बीडच्या शिरूरमध्ये झालेल्या या अमानुष मारहाण प्रकरणी सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत। दोन व्हिडिओ समोर आलेले आहेत। हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे बंडल जे आहेत पैशांचे ते रचले जात आहेत आणि दुसरीकडे प्रचंड मारहाण झालेला एक व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। अतिशय रक्तबंबाळ अवस्थेत तो पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला आणि त्याला मात्र सुरुवातीला रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आलं। अधिक माहिती घेणार आहोत। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, एकीकडे आपण बघतोय की स्वतः भोसले यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही प्रकरण घडलेलं होतं आधीच ते 2.5 वर्षांपूर्वीचं होतं, त्यात एका महिलेची छेड काढली म्हणून मी मारहाण केली होती। आता नेमकं हे काय, कुठनं आलेत हे एवढे पैसे आणि ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्याच्या संदर्भात आणखीन काही माहिती कळू शकली आहे का? 3 व्हिडिओचा घटनाक्रम आहे। सुरुवातीचा व्हिडिओ आहे जो सतीश भोसले यांनी एका भिल्ल समाजाच्या व्यक्तीला बॅटनी मारहाण केलेली आहे आणि अक्षरशः वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आले असल्याचा व्हिडिओ आपण काल संध्याकाळी 6 वाजताच प्रेक्षकांना दाखवला होता। आणि त्यानंतरचा दुसरा व्हिडिओ जो आहे हे ढाकणे नावाचे गृहस्थ आहेत आणि यांना देखील मारहाण झाली आहे। मात्र यांना मारहाण केल्याचा आरोप हा भोसलेंवरती आहे। आणि त्यानंतर तिसरा व्हिडिओ समोर आलेला आहे। जे सतीश भोसले आहेत हे गाडीमध्ये बसून पैशाचे बंडल जे आहेत ते समोर फेकत असल्याचं दिसलेलं आहे। या तिन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी भोसलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान जो दुसरा व्हिडिओ समोर आला ढाकणे यांचा, ढाकणे हे स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते। विशेष म्हणजे जखमी अवस्थेत ते गेले होते। त्यांच्या हातात सलाईनची बाटली देखील होती आणि त्यांना तिथून तक्रार आधी तुम्ही उपचार घ्या नंतर तक्रार दाखल करा असं म्हणण्यात आलं होतं। मात्र अद्यापही ही तक्रार दिली गेली नव्हती। आज ती तक्रार दाखल केली जाणार असल्याचं समजतंय। आणि तिसरा व्हिडिओ पैशाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ नेमकं कधीचा आणि कुठला हे समजलेलं नाहीये। मात्र सतीश भोसले जो आहे पैशाचे जे बंडल आहेत तो गाडीत टाकताना दिसतोय। कालच्या बाबतीत आपण जर बघितलं तर धस यांनी प्रतिक्रिया दिली होती की माझा जरी कार्यकर्ता असला तरी जर गुन्हा केला असेल तर त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तक्रार द्यायला कोणी आला तर तो गुन्हा दाखल करून घेण्यात यावा अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। आणि काल रात्री उशिरा बीड पोलीस अधीक्षकांनी या बाबत गुन्हा दाखल करून घ्यायचे आदेश दिले आहेत। विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जी काही जिल्ह्यात घडामोडी चालू आहेत आणि इतकं होऊन देखील असे व्हिडिओ समोर येत असतील तर अत्यंत दुर्दैवी असल्याचं नक्कीच म्हणता येईल। प्रज्ञा, नक्कीच, मात्र हे व्हिडिओ कधीचे आहेत हे कळू शकलेलं आहे का? आणि या संपूर्ण घटनेसंदर्भात जी व्यक्ती एवढी मारहाण होऊन तिथे आलेली होती ती परत आलेली नाही असं कळते किंवा तिच्या संदर्भात किंवा तिच्या नातेवाईकांकडनं सुद्धा कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये परत? पहिल्या व्यक्तीचं जे पहिला व्हिडिओ आहे बॅटनी मारहाण करतानाचा त्याचं नाव समजू शकलेलं नाहीये। मात्र दुसरा जो व्यक्ती आहे हा ढाकणे नावाचा व्यक्ती आहे आणि हा ऊसतोड कामगार असल्याचं समजतंय। कदाचित आज जे आहेत हे दोघेही जण तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जातील। शिरूर कासार हे जे आहे येथील या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र एसपीने देखील तक्रार दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही तक्रार आज दुपारपर्यंत दाखल होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला नेमकं काय प्रकार होता, कधीच्या घटना होती हे समजू शकेल। या बाबतीत 2 प्रतिक्रिया अशा आहेत। मारहाण करणारे जे भोसले त्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ 2-2.5 वर्षापूर्वीचा आहे। मात्र हा व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यातला असल्याचं समजतंय। प्रज्ञा,
नक्कीच. मात्र संपूर्ण प्रकरणात आपण बघतोय की ज्या पैशांचं बंडल टाकलं जातंय तो नेमका कधीचा व्हिडिओ आहे, कशा संदर्भातले हे पैसे आहेत, काय या संदर्भात अधिक माहिती आणि पोलिसांकडनं आता कशी दखल घेतली जाते? याच्यामध्ये या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. नेमका हा पैशांचा व्हिडिओ हा कधीचा हे समजू शकले नाहीये. हे 3 व्हिडिओ जे आहेत हे काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पहिला व्हिडिओ जो बॅटनं मारहाण करण्यात आला होता तो होता. दुसरा व्हिडिओ होता ढाकणे यांच्या संदर्भातले जे दोन्ही व्हिडिओ होते ते दोन्ही व्हिडिओ होते आणि त्यानंतर तिसरा व्हिडिओ जो आहे तो रात्री 8 साडेआठच्या दरम्यान जो आहे तो पैसे मागतानाचा व्हिडिओ खेचतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अशा प्रकारे तिन्ही व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि याचे जे संपूर्ण चौकशीचे आदेश आहेत ते स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेले आहेत. आज याची तक्रार दाखल केली जाणार आहे. प्रज्ञा, नक्कीच. पण यात आता जे स्पष्टीकरण दिलं जात आहे त्यातून मात्र अर्थातच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद.